यानंतर सानिका कळसकर आणि माहेश्वरी गिरडे मी यांना विनंती करतो की त्यांनी तुकाराम गायकवाड सर यांच्या यशस्वी बिझनेसचा अभ्यास करून तयार केलेली PPT आणि सरांचा एकंदरीतच हा प्रवास या ठिकाणी आपणासमोर मांडायचा आहे। सानिका आणि माहेश्वरी मी यांना विनंती करतो की आपण आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करावी। प्रेरणादायी प्रवास। तर नमस्कार, मी माहेश्वरी लक्ष्मी मंगेश गिरडे। नमस्कार, मी सानिका अर्चना संजय कळसकर। आम्ही विद्यार्थी सहाय्यक समितीच्या आपटे वसतिगृहाच्या विद्यार्थिनी आपल्या सर्वांसमक्ष सादर करतोय यशोगाथा तुकाराम गायकवाड सरांची। तर चला बघूया। तर चला जाणून घेऊया तुकाराम गायकवाड सरांची यशोगाथा। तर तुकाराम गायकवाड सरांचं जर बिझनेस मॉडेल जर बघायचं असेल तर तुकाराम गायकवाड सर यांची गायकवाड एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड ही तुकाराम गायकवाड सरांची कंपनी। ही कंपनी एक आउटसोर्सिंग सर्व्हिस कंपनी आहे जी खऱ्या रीतीने B2B बिझनेसच्या माध्यमातून का होईना पण 60हून अधिक देशामध्ये कुठेतरी आपले पडघम दूर दूरपर्यंत निरादत आहे। इतकंच नव्हे तर आज जो बिझनेस सरांनी केवळ आणि केवळ 2 लाख रुपयाच्या भांडवलापासून सुरू केला होता, आज त्याच बिझनेसचा टोटल टर्नओव्हर एकूण 15 ते 20 कोटीच्या दरम्यान आहे। सरांचा बिझनेसच्या आधीचा प्रवास जाणून घ्यायचं म्हटलं तर सरांनी एका छोट्याशा गावातून येऊन पुण्यासारख्या शहरात ग्रॅज्युएशन हे कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये कंप्लीट केले आहे आणि या काळात सर विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये आपटे वसतिगृहातच राहत होते। सरांनी डिप्लोमा इन टॅक्सेशन हे ILS लॉ कॉलेजमध्ये केले असून मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस हे सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये केले आहे। इतकंच नव्हे तर सर जेव्हा डेप्युटी जनरल मॅनेजरच्या पोस्टवर ॲक्वाफर्म नावाच्या कंपनीमध्ये होते तेव्हा सरांनी एक्झिक्युटिव्ह MBA हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून रात्रीच्या काळात 6:30 ते 10:30 या दरम्यान कंप्लीट केले। याही पलीकडे बघितलं तर जिथे गोष्ट प्रोफेशनल जर्नीची येते तिथे मला तुम्हाला सांगताना फार महत्त्वाचं वाटायला लागतं की सरांनी 3 वर्ष सल्जर नावाच्या कंपनीमध्ये जॉब केलं होतं। त्यानंतर गरवारे इलेक्ट्रोमेट्रिक कंपनीमध्ये तब्बल 3 वर्ष सरांनी इंडस्ट्री एक्सपर्टाईजमध्ये काम केलं आणि त्यानंतर सरांनी ॲक्वाफार्म केमिकल कंपनीमध्ये असंख्य वर्ष कार्य केलं आणि केवळ कार्यच केलं नाही तर खऱ्या रीतीने डेप्युटी जनरल मॅनेजर या पदापर्यंत देखील सर पोहोचले। या इतक्या मोठ्या कालखंडामध्ये खऱ्या रीतीने स्वॉट ॲनालिसिस प्रोजेक्ट असो, इतकंच नव्हे तर फूड रिलेटेड प्रोजेक्ट असो किंवा फार्मर प्रोडक्शन बेस्ड प्रोजेक्ट असो, अशा असंख्य गोष्टींवरती सरांनी त्यावेळी कार्य केलं। 2012 साली ज्यावेळी सर ॲक्वाफर्म नावाच्या कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजरच्या पोस्टवर होते त्या काळी सरांनी त्या पोस्टवरून रिझाईन केले। सरांचं हे ध्येय आधीपासूनच गाठलेलं होतं की वयाच्या 45व्या वर्षी सरांना स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे। तर सरांनी 26 नोव्हेंबर 2015 साली स्वतःची कंपनी ऑफिशियली रजिस्टर केली। तसेच 26 जानेवारी 2016 साली सरांनी आपल्या ऑफिसचे इनॉग्रेशन केले। यानंतर बघितलं तर सपोर्ट सिस्टीम अँड इन्व्हेस्टमेंट। तर चला बघूयात सपोर्ट सिस्टीममध्ये इमोशनल फाउंडेशनची गोष्ट। सरांनी ज्या वेळेला ॲक्वाफार्म कंपनीमधनं खऱ्या रीतीने रिटायरमेंट घेऊन स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असा विचार निर्धारित केला त्यावेळेला त्याची मुलं शिकत होती आणि सर सुद्धा एका कंपनीमध्ये काम करत होते। पण त्यावेळी सुद्धा खऱ्या रीतीने त्यांच्या घरातील त्यांच्या पत्नीने आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने त्यांना किती मदत केली असावी ही तुम्ही आपल्या यातनं बघू शकता। इतकंच नव्हे तर फायनान्शियल पार्टनर अँड टोटल इनिशियल कॅपिटल असं म्हणतात की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा। मला वाटतं तुकाराम गायकवाड सरांना मनोज गायकवाड सरांच्या रूपामध्ये सुद्धा हाच गारव्यातला मित्र याच प्रवासात मिळाला आहे। समितीमध्ये सोबत असताना एकाच रूममध्ये राहत असताना तुकाराम गायकवाड सर आणि मनोज गायकवाड सर यांनी बांधलेलं हे स्वप्न खऱ्या रीतीने पूर्ण झालं। फायनान्शियल पार्टनरशिपची जिथे गोष्ट येते तिथे त्या काळी भांडवल उभं करताना 1 लाख रुपयाचं भांडवल हे सरांच्या पत्नीने दिलं तर 1 लाख रुपयाचं भांडवल हे खऱ्या रीतीने मनोज गायकवाड सरांनी सरांना उभं करून दिलं।
जिथे गोष्ट सामाजिक जाणीवची येते तर सामाजिक जाणीव ही प्रत्येक माणसाला असायलाच हवी. याचंच मोठं उदाहरण म्हणजे तुकाराम गायकवाड सर, ज्यांनी समितीशी आपलं नातं अजूनही जोडलेलं ठेवलं आहे आणि विद्यार्थ्यांना सर नेहमीच उद्योजकतेविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन करतात व त्यांना उद्योजकतेविषयी प्रोत्साहित करतात. तर चला तर बघूयात की व्हॉट आर द की लर्निंग्स ॲट आउटकम्स जे आपण तुकाराम गायकवाड सरांच्या यशोगाथेतनं घेऊ शकतो. सर्वात पहिलं म्हणजे बिल्ड अ स्ट्रॉंग नेटवर्क. सर नेहमीच एक गोष्ट म्हणतात की समितीने मला एक नेटवर्क दिलं, पण त्या एका नेटवर्कने मला 100हून अधिक लोक जोडून दिली आणि 100हून अधिक लोक जोडून देण्याचं काम हे समितीने केलं. इतकंच नव्हे तर सेट अ क्लिअर डेडलाईन. सरांनी निश्चय अगदी निश्चित केला होता की बाबा रे, मला ह्या एजपर्यंत माझं रिटायरमेंट घ्यायचं आहे आणि या एजपासून मला एक उद्योजक म्हणून स्वतःची भूमिका संपूर्ण जगासमोर मांडायची आहे. म्हणजे सेट क्लिअर डेडलाईन ही सुद्धा आपण सरांकडनं शिकलो पाहिजे. इतकंच नव्हे तर कंटिन्युअस लर्निंग. तुम्ही विचार करा की सकाळी डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून एखादी पद सांभाळत असताना सुद्धा रात्री 6:30 ते 10:30च्या दरम्यान आपलं काम सगळं आवरून MBA एक्झिक्युटिव्ह MBA पुंबासारख्या विद्यापीठातून करण्याची जी जिद्द आहे म्हणजे कंटिन्युअस लर्निंग हे एक विद्यार्थी म्हणून आम्ही सरांकडनं शिकलो. बी पॅशनेटली कमिटेड. सर नेहमीच म्हणतात की तुमचं स्वप्न हे इतकं तीव्र असावं आणि इतकं तीव्र असावं की तुम्ही झोपेतूनही जरी उठले तरीही तुम्हाला मात्र तुमचं स्वप्न दिसलं पाहिजे. म्हणजे 24ही तास तुमच्या डोळ्यासमोर तुमचं स्वप्न असलं पाहिजे. इतकं पॅशनेटली कमिटेड तुम्ही असावं हे सुद्धा गोष्ट आम्ही सरांकडनं शिकलो. स्टे ऑब्झर्व्हर अँड प्रोॲक्टिव्ह आणि मास्टर इन रिस्क मिटिगेशन. सरांचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि सर्व्हिस सेक्टर आहे. सर नेहमीच म्हणतात की सर्व्हिस सेक्टर हे जे आहे हे लो रिस्क आणि हाय रिवॉर्डवाला बिझनेस आहे. पण इंटरनॅशनल बिझनेसचा जर आपण विचार केला तर तो खऱ्या रीतीने हाय रिस्क आणि हाय रिवॉर्डवाला बिझनेस आहे. तर त्यामध्ये सुद्धा रिस्क मिटिगेशन नावाचं तंत्रज्ञान कसं वापरावं हे आपण सरांकडनं शिकतो. एक भावी उद्योजक म्हणून आम्ही सरांकडनं काय शिकलोय तर आम्ही दोघी सुद्धा BSc केमिस्ट्रीच्या विद्यार्थिनी आहोत. तर पुढे चालून केमिकल इंडस्ट्रीमध्ये आम्हाला जर इंटरनॅशनल रिलेशनवर स्पेसिफिकली सर्व्हिस सेक्टरमध्ये जर काही करायचं असेल तर त्याबद्दल आम्ही सरांकडनं खूप काही मुद्दे शिकलो आहे. आणि तसंच सर नेहमीच म्हणतात की समिती हे तुम्ही लकी आहात की तुम्ही समितीमध्ये शिकताय. जी गोष्ट बाहेर लोक 20 वर्ष 10 वर्ष लागतात शिकायला ती गोष्ट तुम्ही या 2-3 वर्षात शिकता. इतकंच नव्हे तर सरांनी आम्हाला एक गोष्ट फार सुंदर सांगितली की समितीने खऱ्या रीतीने उद्योजकतेचा बाळकडू हा सरांमध्ये रुजवला. म्हणजे ज्या वेळेला सर समितीमध्ये होते त्यावेळेला प्रतापराव पवार सर हे नेहमी समितीतल्या मुलांशी संवाद साधण्याकरिता येत असत. तर त्यावेळी नेमकं उद्योजक बनावं आणि महाराष्ट्राचा विद्यार्थी पुढे यावा आणि संपूर्ण जगासमोर आपली भूमिका मांडावा असं काहीतरी बनावं हे सुद्धा समितीने दिलेली देण आहे. म्हणून आपल्या समितीचं महत्त्व आपणच ठेवावं ही सुद्धा आम्ही सरांकडनं घेतलेली एक अनमोल शिकवण. आणि शेवटचा मेसेज फ्रॉम गायकवाड सर की मुलांनो, माझ्यासारखा एखादी सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जर समितीमुळे 7 समुद्राखालील पलीकडील स्वप्न जर बघू शकत असेल आणि प्रत्यक्षात साकार करू शकत असेल तर तुम्ही का नाही. थँक्यू.